नमस्कार, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आता आपली सकाळी सकाळी पक्षी यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला कळलंच असेल की आज मी कोणता विषय घेऊन आलेले आहे की पिंजऱ्यात पोपट ठेवायचे नाही. तर ते का? तर मी एक रील पाहिली होती इंस्टाग्रामवर, त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याकरता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? तुम्हाला पण असे निसर्गाकडनं आलेले जर पक्षी आवडत असतील ना, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब्स करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आता मिठी त्याच्या बाळाला छान भरवती आहे मागे बघा काठीवर. गोड पिल्लू आहे ते, एवढीचं छोटं आहे की अजून ते मान पण धरत नाही, एवढं छोटं पिल्लू आहे. पण ते जेव्हा त्याच्या आई त्याला भरवते ना खाऊ, तेव्हा ते फार सुंदर वाटतं पाहताना. आपण जे खाऊ ठेवतो या पक्ष्यांसाठी, त्यातले चार म्हणजे अगदी थोडंसं का होईना त्या पिल्लांच्या पण पोटात जातं पहा. तर चला, असो मी तुम्हाला आता सांगते की मी ती जी रील पाहिली होती ना, त्यामध्ये एका मॅडमने पोपट पाळला होता आणि तो पोपट सगळं काही बोलत होता. म्हणजे सगळं जे काही त्या बोलायला लावत होत्या ना, ते तो बोलत होता. तो मम्मी मम्मी सुद्धा म्हणायचा. म्हणजे त्यांनी खूप जीव लावला होता त्या मॅडमने त्या पोपटाला. आणि तो पोपट आता काही दिवसापूर्वी उडून गेलाय. तर फार वाईट वाटतं की असं पिंजऱ्यात पक्षी ठेवायचे, त्यांना जीव लावायचा, त्यांची सगळी काळजी घ्यायची आणि एक दिवस ते आपल्याला सोडून निघून जातात. तर असं काही करू नका, पक्षी पिंजऱ्यात ठेवू नका. निसर्गाकडनं जे पक्षी येतात त्यांनाच जीव लावा. कारण हे जे पक्षी आहेत ना, एकतर ह्यांचा खर्चसुद्धा काही नाही आहे बरं का. फक्त काय त्यांना आपण थोडंसं खायला ठेवतो ना, तोच खर्च आहे. ना की ह्यांना आंघोळ घालावी लागत, ना की ह्यांच्यासाठी एखादा माणूस परमनंट ठेवावा लागत घरामध्ये. शिवाय त्यांच्या कोणती हेल्थची सुद्धा काळजी घ्यावी लागत नाही. त्यांचं निसर्गच हेल्थची काळजी घेतो त्यांची. आणि परमेश्वर आहेच त्यांचं सगळं पाहायला, त्यामुळे आपल्याला कोणतीच काळजी करावी लागत नाही. हे जर आपण पक्षी जर आहे ना, असं जर जीव लावला ना ह्या पक्ष्यांवर, तर ते सुद्धा आपल्या जवळ येतात बरं का, प्रेमाने. तर कालच्या त्या रीलमध्ये मला एवढं वाईट वाटलं की म्हणजे त्या किती दिवस झाले त्यांचा पोपट शोधताय, तरी त्यांना तो पोपट सापडत नाही आहे. आणि हे जे पोपट असतात ना निसर्गातले, ते काय करतात, जेव्हा असे पाळलेले पोपट असतात ना, त्यांना त्यांना जर ते पोपट भेटले ना, तर ते त्यांच्यामध्ये मिक्स करून घेत नाहीत, त्यांना मारतात. कारण असं माझ्याकडे पण एकदा झालं होतं. एक छोटा रिंगनेक पॅरेट आला होता एक 3-4 वर्षापूर्वी. आणि ना त्या पोपटाला मिठू मिठू बोलत होता, छान शिट्टी मारत होता. मी त्याला खाऊ भरवायला गेले जवळ, तर काय झालं, ह्या पोपटांनी ना त्याला मारलं मारलं म्हणजे उडवलं त्याला, आणि तो उडून गेला. तर असं होतं की हे पोपट त्यांना ना मिक्स करून घेत नाहीत. तर चला, असो, पिंजऱ्यात पोपट कोणी ठेवू नका. आणि मी पोपटांना किंवा पक्ष्यांना शॉपिंग केली आहे, ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत